राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना घेऊन छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्यानंतर आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं रात्रीचे 12:30-1 वाजलेले आहेत आणि तरी देखील कार्यकर्ते जे आहेत जे छावा संघटनेचे आणि वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते लातूरमध्ये अपोलो हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये एकत्र आलेले आहेत। कारण छावाचे जे पदाधिकारी आहेत ज्यांना मारहाण झालेली आहे, विजयकुमार घाडगे पाटील त्यांना या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांना पाहण्यासाठी म्हणून एक आक्रमक भूमिका जी आहे किंवा संतप्त भूमिका जी आहे ते कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। लातूरमध्ये वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे कार्यकर्ते या लातूरच्या हॉस्पिटलमध्ये एकत्र येतात कारण छावा ही वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करत असलेल्या मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांची मात्र संघटना समजली जाते आणि म्हणून हे कार्यकर्ते सगळे एकत्र येतात। मला सांगा तुम्ही काय भूमिका घेताय, सगळेजण एकत्र आलेले आहात? लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी, सगळ्या संघटनांनी, पक्षांनी या ठिकाणी उद्या लातूर शहर बंदचं आवाहन केलेलं आहे। 9 वाजता सगळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमणार आहेत। तीव्रतेचा निषेध केला जाणार आहे, शांततेत हे आंदोलन केलं जाणार आहे। आज खरं तर सगळ्या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली। एकतर विधान भवनामध्ये जिथं शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे आहेत तिथं शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत आणि कृषी मंत्री रम्मी खेळतो, पण त्याचा निषेध करण्यासाठी आज शेतकरी नेते विजय घाडगे गेले। त्यांनी शांततेत त्या ठिकाणी निवेदन दिले, सगळं झालं आहे। त्या प्रदेशात त्या तटकरींनी त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि हे कोण निघाले अचानकपणे त्यांच्यावर हल्ला करून जीवघेणा हल्ला त्या ठिकाणी करतात? ही पद्धत आहे का? महाराष्ट्रामध्ये कसल्या चळवळी आहेत? महाराष्ट्राला एक चळवळीचा आंदोलनाचा एवढा मोठा इतिहास आहे आणि हा इतिहास असताना कधी शरदचंद्र पवार साहेबाच्या घरासमोर आंदोलन एवढं राजू शेट्टींनी जानकरांनी केले, कुणी त्यांना मारलं नाही? ही पद्धत काय? ही महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारा विषय आहे, अत्यंत निषेधार्ह विषय आहे। राष्ट्रवादीने ह्या सगळ्या प्रकारावर कारवाई करावी। उगा आपलं चुकलं बिकलं म्हणून पोत्रं फिरवायचं का धंदे करू नये एवढी कळकळीची विनंती। आणि त्याच्यामध्ये आता शेतकरी स्वस्त बसणार नाही, शेतमालाचा भावाचा प्रश्न आहे, सगळे प्रश्न आहेत। परवा प्रवीणदादा गायकवाडावर हल्ला झाला म्हणजे काय ठरलंय काय? सूरज चव्हाण हे देखील लातूर जिल्ह्यातलेच आहेत आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केलेला आहे त्यांनी। काय अगोदरची काय दुश्मनी होती, काय भांडणं होते का? दुश्मनी वगैरे काय नाही। या शासनातल्या सगळ्या लोकांनी ठरवले शेतकरी वाचला नाही पाहिजे, शेतकऱ्या बाबतीत आवाज उठवणारे वाचले नाही पाहिजे। काल परवा शेतकरी पुत्र प्रवीणदादा गायकवाडावर हल्ला झाला, आज झाला विजूभाईवर, उद्या माझ्यावर होणार आहे, उद्या दादावर होणार आहे, उद्या परवा तुमच्यावर बी होणार आहे। हे ठरवून हिने केले। जोपर्यंत ही सूरज चव्हाण वगैरे हे बांडगुळ आहेत ना ह्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणारच नाही। पण जे शेतकऱ्यावर जे ह्यांनी वारंवार हल्ले करायलेत ना त्याच्या बाबतीत त्यांना महाराष्ट्रभर आम्ही फिरू देणार नाही। भारतीय किसान युनियनचा मराठवाडा अध्यक्ष यांना त्यांना सांगतो की ह्या जे सत्तेत बसलेले बांडगुळ आहेत ह्यांनी आता शेतकऱ्याविषयीची निर्णय घेतल्याशिवाय कुणी थांबणार नाही। सुनील तटकरे यांनी सांगितलेलं आहे की कार्यकर्त्यांची चूक झाली, अशा पद्धतीचा जे काय हल्ला झाला त्याचं समर्थन मी करत नाही। मला सांगा काय भूमिका घेतलेली आहे? छावाचा उद्या बंद आहे, आपण उद्याला छावा संघटनेच्या माध्यमातून व सर्व स्तरातून उद्याला लातूर बंद ठेवलेला आहे व परवाला लातूर जिल्हा बंद ठेवलेला आहे। पण सर्वसामान्याचं लेकरू शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन महाराष्ट्रभर फिरणारा आपला छावाचे प्रदेशाध्यक्ष हे जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन जर समोर जात असेल तर त्यांच्यावरती तुम्ही हल्ले करता। यामध्ये देशामध्ये शेतकरी जगायचं का मरायचं एवढ्यावरती न थांबता ह्या सूरज चव्हाणचा अजितदादांनी राजीनामा घेतला पाहिजे व सर्वप्रथम राजीनामा घेऊन आम्ही थांबणार नाही तर याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। तोपर्यंत छावा तसेच शेतकरी संघटना व पूर्ण या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून याचा निषेध व्यक्त करणार आहेत व लवकरात लवकर जर गुन्हा नाही दाखल झाला तर उद्यापासून काय छावाचं वातावरण आहे, अण्णासाहेबांचा तालमीतला हा छावा आहे, ह्याचे पडसाद उद्या व परवा। या संदर्भात काही गुन्हा दाखल झाला नाही, गुन्हा तर दाखल झाला नाही, पण राज्य सरकारकडून चव्हाणांना बक्षीस मिळाले। आत्ताच बातमी आहे की युवा कल्याण विभागाच्या युवा धोरण समिती जी राज्याची महत्त्वपूर्ण समिती आहे त्याच्यावर सूरज समाजाची सदस्य म्हणून निवड झाली आत्ता। म्हणजे बक्षीस आहे, ह्या गुंडगिरीचं बक्षीस आहे आता ह्या राज्यामध्ये। हे राज्य आता पुरोगामी राज्य राहिलेलं नाही, शिवशाहू फुले आंबेडकराचं राज्य राहिलं नाही। अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सूरज चव्हाण आहेत ज्यांनी हा हल्ला केला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी जी आहे ते कार्यकर्ते करतात। एकूण जर लक्षात घेतलं तर हा संघर्ष जो आहे तो दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.